नमस्कार, मी गोपाल चव्हाण। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यामधील फरक पाहणार आहोत। तसेच जुनी पेन्शन योजना कधी बंद झाली, कोणी बंद केली, नवीन पेन्शन योजना कधी सुरू झाली याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तसेच आज केंद्रामध्ये राज्यामध्ये जुनी पेन्शन योजनेसाठी का आंदोलने होत आहेत, त्यावर सरकार काय उपाययोजना करणार आहेत या संबंधी सुद्धा माहिती घेणार आहोत आणि कोणकोणत्या राज्यात जुनी पेन्शन लागू झालेली आहे याबाबत सुद्धा सविस्तर माहिती घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग जुनी पेन्शन नवी पेन्शन याच्या वादात जाण्यापूर्वी आपण पेन्शन म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊया। कुठल्याही शासकीय सरकारी कर्मचाऱ्यांना जेव्हा तो निवृत्त होतो तेव्हा त्याला निवृत्ती वेतन दिले जाते। ते त्याच्या मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर सुद्धा काही हिस्सा जो आहे त्याच्या पत्नीला नॉमिनीला दिला जातो। थोडक्यात आपण त्याला पेन्शन असे म्हणतो किंवा निवृत्ती वेतन असे म्हणतो। आता निवृत्ती होताना त्या व्यक्तीचा पगार जेवढा असेल तेवढे 50% वेतन त्याला निवृत्ती वेतन पेन्शन म्हणून दिल्या जाते। ही तरतूद ओल्ड पेन्शन मध्ये होती। एनपीएस नवीन पेन्शन मध्ये ही योजना नाही आहे। जुनी पेन्शन योजना बंद झाली म्हणून नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली, परंतु जुनी पेन्शन योजना कधी आणि कोणी बंद केली याबाबत सुद्धा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। पेन्शनची पार्श्वभूमी 1972 पासूनची आहे, परंतु 1982च्या पेन्शनलाच आपण जुनी पेन्शन योजना असे म्हणतो, तिला ओपीएस असे म्हणतो। 22 डिसेंबर 2003 रोजी केंद्राने एनपीएस लागू करण्याचा निर्णय घेतला। तेव्हा देशात बीजेपीची सत्ता होती आणि अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान होते। जुनी पेन्शन योजना बंद का करण्यात आली याबाबत सुद्धा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। आता केंद्र आणि राज्य सरकार यांनी सरळ सांगितलं की पैशाचा बोजा जो आहे तो आमच्यावर दिवसेंदिवस या पेन्शन योजनेमुळे वाढत आहे। एक कारण, आणि दुसरं कारण म्हणजे त्यांनी सांगितलं की मनुष्याचे आयुष्यमान जे आहे, व्यक्तीचे आयुष्यमान जे आहे ते आता वाढत आहे, त्यामुळे सरकारला जास्तीत जास्त काळ निवृत्ती वेतन अदा करणे परवडण्यासारखे नाही आहे। म्हणून या दोन कारणांमुळे हे जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली। जुनी पेन्शन योजना बंद करून जर देशाची प्रगती झाली असती तर आज रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नोकरी अशा बेसिक गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला भांडावे लागले नसते। 22 डिसेंबर 2003 ला जरी ही अधिसूचना जारी झाली आणि 1 जानेवारी 2004 ला हे पेन्शन प्रत्यक्षात देशामध्ये लागू झाले, परंतु प्रत्येक राज्याकडे नवीन पेन्शन योजनेचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता। त्याच्यावर विचार विनिमय करून त्यांना सुद्धा यामध्ये सहभागी व्हायचे होते। तेव्हा बरेचसे राज्य त्याच्यामध्ये सहभागी झाले, परंतु पश्चिम बंगाल हे जे राज्य आहे ते नवीन पेन्शन योजनेमध्ये सहभागी झालेले नव्हते। वाजपेयी सरकारने जरी जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी 2004 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनमोहन सिंग यांचे सरकार स्थापन झाले देशामध्ये आणि त्यांनी सुद्धा हे एनपीएस प्रभावीपणे राबवण्यासाठी, त्याची अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक राज्याला याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी, एनपीएस मध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव पाठवले। त्यामध्ये अनेक राज्य सहभागी झाले आणि फक्त पश्चिम बंगाल हेच राज्य त्याच्यामध्ये सहभागी झाले नव्हते। महाराष्ट्र राज्यात नवीन पेन्शन योजना म्हणजे एनपीएस 1 नोव्हेंबर 2005 साली या योजनेत महाराष्ट्र शासन जे आहे ते सहभागी झाले आणि जुनी पेन्शन योजना बंद झाली तेव्हा राज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता होती। जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे श्रेय कोणत्या एकट्या पक्षाला जात नाही, तर आपल्याला श्रेय द्यायचे असेल तर आपल्याला सत्ताधाऱ्यांना ते श्रेय द्यावे लागेल। आणि जेव्हा जुनी पेन्शन योजना बंद होऊन एनपीएस पेन्शन लागू झाली तेव्हा नवीन पेन्शन योजना माहिती लोकांना नसल्यामुळे त्याचा विरोध होऊ शकला नाही किंवा त्याचे 7 ते 8 वर्ष सुद्धा विरोध सुद्धा झाला नाही। आता जसे जसे लोक रिटायर व्हायला आले, लोक रिटायर होत गेले, त्यानुसार कोणाच्या खात्यामध्ये एनपीएस पेन्शन नुसार कधी 1200 रुपये, कधी 2000 रुपये, कधी 3000 रुपये अशी पेन्शन जेव्हा यायला लागली तेव्हा सर्वत्र एनपीएस या पेन्शनचा विरोध व्हायला लागला आणि जुनी पेन्शन योजनेची मागणी व्हायला लागली। ओपीएस म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम, तर एनपीएस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम किंवा त्याला न्यू पेन्शन स्कीम सुद्धा म्हटले जाते। जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शन यामध्ये काय फरक आहे हा फरक सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। आणि 1982 ची जी जुनी पेन्शन आहे त्याच्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी अंतर्भूत होत्या की त्यामुळे त्याची मागणी आजही होत आहे।
एकतर सेवानिवृत्त जेव्हा एखादा कर्मचारी व्हायचा त्याच्या शेवटच्या वेतनाची 50% रक्कम त्याला पेन्शन म्हणून सरळ जाहीर करण्यात येत होती किंवा देण्यात येत होती. आता त्यामध्ये GPF ची सुविधा होती, म्हणजेच त्यामधील काही रक्कम जो आहे तो संकटाच्या वेळी काढू शकत होता. आता यात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कुठल्याही प्रकारची कपात सुद्धा केल्या जात नव्हती. त्यानंतर या निवृत्ती नंतर ग्रॅज्युएटी सुद्धा मिळत होती. 7व्या वेतन आयोगाने ती 20 लाखापर्यंत केली होती. त्यानंतर सेवा काळात त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबास निवृत्ती वेतन मिळत असे. महागाई भत्त्यानुसार व वेतन आयोगानुसार पेन्शनची रक्कम वाढत जात होती. यामध्ये शेअर बाजारामध्ये कुठल्याही प्रकारची गुंतवणूक केल्या जात नव्हती. यात निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या रकमेला कोणत्याही प्रकारचा कर बसत नव्हता. आता शारीरिक विकलांग जरी आलं तरी कर्मचारी निवृत्त झाल्यास वरील सर्वच लाभ त्याला मिळत होता. नवीन पेन्शन योजना NPS ही काय आहे, याच्यामध्ये कोणत्या गोष्टी अंतर्भूत आहे आणि लोकांनी ही पेन्शन योजना का नाकारली किंवा का त्यांना जुन्या पेन्शन योजनेची मागणी करावी लागली, याच्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत हे सुद्धा आपण समजून घेऊया. आता नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या 10% जे रक्कम आहे ते कपात केल्या जाते. ही योजना शेअर बाजारावर आधारित आहे, त्यामुळे योजना पूर्णपणे सुरक्षित नाही आहे. आता या योजनेत निवृत्ती वेतन मिळण्यासाठी पेन्शन योजना निधीच्या 50% रक्कम अगोदर गुंतवावी लागते. निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनची कोणतीही हमी नसते. ही योजना शेअर मार्केटवर आधारित असल्याने पेन्शनवर कर देखील भरावा लागतो. 6 महिन्यानंतर DA मिळण्याची कोणतीही तरतूद किंवा वाढ याच्यामध्ये नाहीये. GPF ची सुविधा सुद्धा या नवीन पेन्शन योजनेमध्ये नाहीये. नवीन पेन्शन योजनेमध्ये 10% तुमच्या पगारातून कपात होते आणि त्याच्यामध्ये सरकार 14% एवढे पैसे टाकते आणि ते 24% जे आहे ते शेअर मार्केट किंवा उद्योगपतींना वापरण्यासाठी देते. आता तुम्हाला शेअर मार्केटनुसार किती पैसे रिटर्न मिळणार आहेत किंवा तुमचं निवृत्ती वेतन किती राहणार आहेत हे सुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत माहिती होत नाही या नवीन पेन्शन योजनेमुळे. परंतु या उलट जुन्या पेन्शन योजनेमध्ये आपल्याला माहित असायचे की आपले शेवटचा जो पगार आहे त्यानुसार आपल्याला 50% निवृत्ती वेतन मिळणार आहे. नवीन पेन्शन योजना आणि जुनी पेन्शन योजना यामधील जर आपण फरक पाहिला तर याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आपल्याला दिसून येतो. आता GPF जुन्या पेन्शन योजनेमध्ये होतं, त्यातूनच अनेक कर्मचारी जे आपले मेडिकल किंवा इतर जे कामं आहेत ते करून घ्यायचे किंवा मुलामुलींचे लग्न किंवा शिक्षण अशा गोष्टी करायचे. परंतु ही गोष्ट नवीन पेन्शन योजनेमध्ये नाही आहे. सोबतच जुन्या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना सिक्युरिटी होती की आपली निवृत्ती वेतनानंतर आपल्याला 50% रक्कम दिल्या जाईल. परंतु NPS मध्ये अशा कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी कर्मचाऱ्यांना नसते. NPS नॅशनल पेन्शन स्कीम 1 जानेवारी 2004 ला देशामध्ये लागू झाली तर 1 नोव्हेंबर 2005 ला राज्यामध्ये लागू झाली. जुनी पेन्शन योजना बंद झाल्यानंतर कोणकोणत्या राज्यामध्ये ती परत चालू करण्यात आली त्याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आता सर्वात प्रथम राजस्थानमध्ये ते चालू करण्यात आली, पंजाबमध्ये चालू करण्यात आली, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि झारखंड या राज्यामध्ये चालू करण्यात आली आणि सोबतच पश्चिम बंगालमध्ये तर ते आधीपासून चालू आहेच. आणि पश्चिम बंगालची जर आपण आर्थिक परिस्थिती जर आपण पाहिली आजची तर ते अतिशय चांगली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर फार मोठे आंदोलन या 2-3 हप्त्यापूर्वीच झालेले आहे. आता देशभरातून अनेक लोक जुन्या पेन्शनसाठी त्या मैदानावर मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले होते आणि जुन्या पेन्शन या एका मुद्द्यासाठी एवढे लोक एकत्र होण्याची हे इतिहासातली पहिलीच वेळ आहे. म्हणजेच हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे देशभरासाठी हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी यावरून दिसते. सोबतच त्या लोकांना कधी ना गाड्या पाठवण्यात आल्या, कधी ना त्यांची रेल्वेची तिकीट बुक करण्यात आली, ते स्वखर्चाने दिल्लीला पोहोचले होते. दिल्ली या ठिकाणी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी देशभरातून जरी त्या ठिकाणी लोक एकत्र आलेले असले तरी त्या आंदोलनाचे कव्हरेज हे भारतीय मीडियाने केले नाही आहे. म्हणजेच हा मुद्दा त्यांच्यासाठी महत्त्वाचा नव्हता असे आपल्याला यावरून दिसते. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात
आरबीआयचे काय मत आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आरबीआयने जुनी पेन्शन योजना लागू करणाऱ्या राज्यांना इशारा दिलेला आहे। आरबीआयने असे सांगितलेले आहे की जुन्या पेन्शन योजनामुळे आर्थिक जोखीम वाढू शकते आणि जुनी पेन्शन लागू केल्यास राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर आणि अत्यंत बिकट होऊ शकते। जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मॉन्टेक सिंग अहलुवालिया अर्थतज्ञ आणि योजना आयोगाचे ते माजी उपाध्यक्ष आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार जर जुनी पेन्शन योजना लागू झाली तर राजकीय खेडी म्हणून काही राज्य ते मान्य जरी करून घेतले त्यांनी तरी 10 वर्षानंतर त्या राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असेल। राज्य सरकार पगार व पेन्शनसाठी सध्या 58% एवढा खर्च करतो। जर जुनी पेन्शन राज्यामध्ये लागू झाली तर त्याला 62% एवढा खर्च करावा लागेल आणि त्यानंतर तो खर्च जो आहे तो सतत वाढत राहील। जुन्या पेन्शन योजनेबाबत आरबीआयचा अहवाल किंवा अहलुवालिया समितीचा अहवाल असा असला तरी आज प्रत्येक खासदार, आमदार, मंत्री जो आहे जुन्या पेन्शन योजना अंतर्गतच पेन्शन घेतो। आता आरबीआयने आधी किंवा अहलुवालिया समितीने आधी त्या आमदारांना, खासदारांना जे प्रतिनिधी आहेत जनतेचे त्यांना पहिले हा सल्ला द्यायला पाहिजे होता। आता राज्यात आमदारांच्या पेन्शनसाठी जर आपण खर्च पाहिला तर 100 कोटी एवढा होतो। त्याच्या उलट जर आपण कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करायची म्हटले तर 50 कोटी एवढाच खर्च फक्त होतो। आज राज्यातली ही परिस्थिती आहे, म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनपेक्षा या आमदारांचा खर्च जो आहे तो दुप्पट एवढा आहे। परंतु आजही सत्ताधारी जे लोक आहेत ते एनपीएस ही पेन्शन लागू करून घ्यायला तयार नाहीत किंवा लागू स्वतःला करून घेत नाहीयेत। जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी केंद्रामध्ये काही हालचाली आहेत का या संबंधी सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जुनी पेन्शन हा सर्वात महत्त्वाचा प्रमुख मुद्दा आज बनलेला आहे। सरकार भांडवलदारांचे कर्ज माफ करते परंतु कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा जे पेन्शन आहे ते सुद्धा लागू करून देत नाही आहे आणि जेव्हा जेव्हा कर्मचाऱ्यांच्या पगार देण्याचा, पेन्शन देण्याचा वेळ येते तेव्हा सरकारच्या तिजोरीवर नेहमीच बोजा आलेला असतो। जुनी पेन्शन योजना मोदी सरकार का लागू करत नाही आहे किंवा केंद्र सरकार का लागू करत नाही आहे? केंद्र सरकारचा याबाबत युक्तिवाद असा आहे की जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केल्यास सरकारवरील आर्थिक बोजा जो आहे तो वाढेल। जुन्या पेन्शनसाठी नीती आयोगाचा युक्तिवाद असा आहे की राज्याकडे जुन्या पेन्शन योजनेसाठी पुरेसे पैसे नाही आहेत। जुनी पेन्शन योजनेचा बोजा केंद्रावर तर पडेलच परंतु सोबतच सर्वसामान्य नागरिकांवर सुद्धा पडणार आहे। नीती आयोगाच्या म्हणण्यानुसार जुनी पेन्शन लागू झाली तर नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये सुद्धा कपात करावी लागेल। केंद्र सरकार जशीच्या तशी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मनस्थितीत सध्या नाहीये। त्यांच्या हालचाली फक्त एनपीएस या नवीन पेन्शन योजनेमध्ये काही सुधारणा करायच्या आणि ती पेन्शन योजना नव्याने लागू करायची अशी हालचाल चालू आहे आणि सोबतच सर्व कर्मचाऱ्यांना एक फिक्स अमाऊंटचं वेतन देण्यात येईल अशा सारख्या सुद्धा हालचाली चालू आहेत की तुम्हाला 30,000, 25,000, 35,000 एवढं फिक्स पेन्शन तुम्हाला राहील अशा पद्धतीच्या हालचाली केंद्रामध्ये चालू आहेत। राज्यामध्ये सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात कुठलेही हालचाली नाही आहेत। उलट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी सभागृहामध्ये याबद्दल वक्तव्य केलं होतं की जुनी पेन्शन योजना सध्या तरी राज्य लागू करू शकणार नाही। मार्च 2023 मध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी मोठं आंदोलन करण्यात आलं होतं। जुनी पेन्शन योजना खरं तर प्रत्येक कर्मचाऱ्यांचा तो हक्क आहे आणि तो हक्क प्रत्येकाला मिळाला पाहिजे। जुनी पेन्शन योजनेसाठी सर्व कोणताही कर्मचारी असो, कोणताही पक्ष असो, कोणताही गट असो सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला या जुन्या पेन्शन योजनेसाठी लढा द्यावा लागेल। तेव्हाच ही जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू होईल आणि आयुष्यात कर्मचाऱ्यांना नोकरीची किंवा नोकरी नंतरची सिक्युरिटी जी आहे जे राहील। जुनी पेन्शन लढ्यासाठी तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटचे असा, शिक्षण खात्याचे, आरोग्य खात्याचे, पाटबंधारे खात्याचे, महसूल खात्याचे किंवा इतर कोणत्याही खात्याचे तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला या पेन्शनसाठी लढावं लागेल, एकत्र यावं लागेल आणि ही मान्य करून घ्यावी लागेल। ही स्वतःची अस्तित्वाची लढाई आहे।
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी काय करावे लागेल? एक तर अर्थकारण हा विषय वेगळा आणि राजकारण हा विषय वेगळा. दोनही विषय जर आपण वेगळ्या स्वरूपाने पाहिले तर याच्यावर तोडगा निघू शकते. परंतु अर्थकारणाचे राजकारण केले, राजकारणाचे अर्थकारण केले तर यावर कधीच तोडगा निघू शकणार नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.